हॅलो फ्रेंड्स, आज स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण पाहणार आहोत लेक्चर 2 मध्ये स्पीड अँड वेलोसिटी। आज आपला जो लेक्चर होणार आहे त्यामध्ये आपण स्पीड अँड वेलोसिटी पाहणार आहोत। तर मागच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं, काय शिकलो होतो, चला एकदा रिवाइज करून टाकूया। तर बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण जो होता तो मोशन पाहिलेला होता। काय आहे मोशन? इफ एन ऑब्जेक्ट चेंज इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे आजूबाजूच्या तुलनेने आपली जागा बदलणे किंवा पोझिशन चेंज करणे, त्यालाच आपण मोशनमध्ये असे म्हणतो। आता मी चेंज झाली माझी पोझिशन म्हणजे मी काय आहे, मोशनमध्ये होतो, बरोबर आहे। त्यानंतर आपण जे आहे डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट पाहिलेला होता। तर काय आहे डिस्टन्स, काय आहे डिस्प्लेसमेंट? डिस्टन्स म्हणजेच पाथची लेंथ, त्याला आपण काय म्हणतो, डिस्टन्स म्हणतो। आणि डिस्प्लेसमेंट जो आहे, डिस्प्लेसमेंट म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स, शॉर्टेस्ट शॉर्टकट मारून टाकला आणि गेला डिस्प्लेसमेंट। शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजेच काय, तर डिस्प्लेसमेंट। आजच्या लेक्चरमध्ये आपला जो टॉपिक आहे तो आहे स्पीड अँड वेलोसिटी। स्पीड अँड वेलोसिटी, तर आपण आज स्पीड अँड वेलोसिटी पूर्णपणे समजून घेऊया। तर इथं पहिला आपल्याला कॅन यू रिकॉल मध्ये क्वेश्चन दिलेला आहे, व्हॉट आर स्केलर अँड वेक्टर्स? काय आहे स्केलर क्वांटिटी आणि काय आहे वेक्टर क्वांटिटी? त्याचा आन्सर मागच्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला होता। स्केलर क्वांटिटी म्हणजे दिस क्वांटिटी नॉट मेन्शन डायरेक्शन, ज्या क्वांटिटीत डायरेक्शन मेन्शन होत नाही ती स्केलर, अँड दिस टाइप ऑफ क्वांटिटी मेन्शन डायरेक्शन इज कॉल्ड वेक्टर क्वांटिटी। ज्या क्वांटिटीमध्ये डायरेक्शन मेन्शन होत नाही ती स्केलर, आणि त्या क्वांटिटीमध्ये डायरेक्शन मेन्शन होतो ती झाली वेक्टर क्वांटिटी। समजलं सर्वांना? आता सेकंड क्वेश्चन इथे दिलेला आहे, काही इथं डिस्टन्स, स्पीड, वेलोसिटी, टाइम, डिस्प्लेसमेंट दिलं आहे। त्यामध्ये विचारलेलं आहे की कोणती क्वांटिटी जी आहे इथून स्केलर आहे आणि कोणती वेक्टर आहे। तर बघा, डिस्टन्स आपण मागच्याच लेक्चरमध्ये पाहिलेलं होतं की डिस्टन्स जे आहे, डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे, कारण याच्यामध्ये जो आहे आपली डायरेक्शन मेन्शन होत नाही। स्पीड पण देखील स्केलर क्वांटिटीज आहे। आपण आता स्पीड आणि वेलोसिटी पाहणार आहोत, त्यामध्ये पाहूया की कशी आहे। वेलोसिटी जी आहे ती वेक्टर क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी। आपण पाहूया आता की कशी आहे ती। टाइम बघा, क्वांटिटी कशाला म्हणायचं बघा, ज्या स्केलर क्वांटिटीमध्ये युनिट मेन्शन होतं, जसा किलोग्रॅम, मीटर, सेकंद, हे युनिट्स ते म्हणजे स्केलर क्वांटिटी, आणि तिच्या डायरेक्शन मेन्शन होत नाही म्हणजे ते स्केलर क्वांटिटी। आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे कसा, ज्यात युनिट पण असतात आणि डायरेक्शन पण मेन्शन केलेली असते, ती आपली वेक्टर क्वांटिटी। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला युनिट्सबद्दल नाही सांगितलेलं होतं, माझी सॉरी त्याबद्दल। पण स्केलर क्वांटिटी म्हणजे आपण आताच बघितलं, युनिट, नो मेन्शन डायरेक्शन, वेक्टर मेन्शन डायरेक्शन अँड ॲड युनिट्स। तर बघा, टाईममध्ये आपण डायरेक्शन सांगत नाही, तिथं आपण युनिट सांगतो, सेकंड, हवर, याचाच अर्थ ही जी आहे ती स्केलर क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी। आणि डिस्प्लेसमेंट मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, इथे आपल्याला शॉर्टेस्ट डिस्टन्स असते ए पॉईंटपासून, समजा ह्या पॉईंटवर जायचं आहे, रोड असा आहे आणि आपल्याला शॉर्टकट जायचं आहे, तर आपल्याला इथं डायरेक्शन सांगणे खूप गरजेचं आहे की ती नॉर्थला जा, ईस्टले जा, वेस्टले जा। समजलं? म्हणजेच ही जी आहे ती वेक्टर क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी। वेक्टर क्वांटिटी पुढे जाऊया। याच्यानंतर आपण आता पाहणार आहोत स्पीड अँड वेलोसिटी। आता आपण कॅन यू रिकॉल पाहिला, याच्यानंतर पाहूया स्पीड अँड वेलोसिटी। स्पीड म्हणजे काय आहे, चाल, स्पीड म्हणजे चाल, आणि वेलोसिटी म्हणजे आहे गती। दोनही सारखेच आहेत, एकदम सारखेच, परंतु काय डिफरन्स आहे आपण पाहू। बघा, आपण म्हणतो एखादा व्यक्ती गाडी चालवणाऱ्या जोरात किती स्पीडमध्ये आहे, ते झाली आपली स्पीड, बरोबर आहे। पण त्याला सांगा मरसील म्हणा, इतक्या जोरात गाडी चालवशील तर 100-150 किलोमीटरमध्ये चालवणं का गाडी वे, मरसील म्हणा तू, मरसील सांगा कोणी चालवत असेल ते, आणि खुदेही त्याला समजून सांगा की इतक्या जोरात गाडी नाही चालवायची। तर बघा, हे जो आहे स्पीड झाली। आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूया, तोच आहे की बघा, एक ट्रेन आहे, ट्रेन ते हा ए पाथ, हा ए आणि बी, इथून ए पासून बी पर्यंत गेली 10 किलोमीटर पर हवरच्या स्पीडने ते जात आहे, 10 किलोमीटर पर हवरच्या स्पीडने। स्पीड आली
जाऊन राहिली ती स्पीडने 10 किलोमीटर पर हवरच्या, तर हे झाली स्पीड. आपण इथे डायरेक्शन मेन्शन केली का नाही केली? जिथे डायरेक्शन मेन्शन होत नाही ते स्केलर क्वांटिटी म्हणजे स्पीड काय आहे? स्केलर क्वांटिटी आहे. आणि डायरेक्शन मेन्शन होत नाही म्हणून ती स्पीड. आणि वेलॉसिटी बघा, वेलॉसिटी जर तुम्हाला कोणाला सांगायची आहे तर तुम्ही काय सांगाल? ही ट्रेन जी आहे 10 किलोमीटर पर हवरच्या स्पीडनं पूर्वेला जात आहे. पूर्व इथे तुम्ही डायरेक्शन सांगितली की ट्रेन जी आहे ती 10 किलोमीटरच्या स्पीडने 10 किलोमीटर पर हवरच्या स्पीडने पूर्व दिशेला जाऊन राहिली. पूर्व दिशेने जाऊन राहिली कशी? तर बघा याचाच अर्थ तुम्ही स्पीडमध्ये जे आहे ते डायरेक्शन मेन्शन नाही केली आणि वेलॉसिटीमध्ये डायरेक्शन सांगितली. डायरेक्शन सांगितली म्हणजे म्हणूनच ती झाली वेक्टर वेलॉसिटी आणि वेक्टर क्वांटिटी पण. समजलं की स्पीडमध्ये आपण डायरेक्शन सांगत नाही आणि वेलॉसिटीमध्ये डायरेक्शन सांगतो म्हणूनच ती वेलॉसिटी, म्हणूनच त्याला वेलॉसिटी असे म्हणतात. तर बघा आता आपण समजलं सर्वांना. आता आपण जो आहे तो स्पीड अँड वेलॉसिटीची डेफिनेशन वगैरे पाहूया. स्पीडची वेलॉसिटीची डेफिनेशन. तर आपल्याला समजलं की बघा की स्पीडमध्ये डायरेक्शन नाही आणि ज्यामध्ये डायरेक्शन आहे ती वेलॉसिटी. समजलं? समजून घ्या, बिलकुल सोपी आहे. आता आपल्या इथं हे दिलेलं आहे, आपण डेफिनेशन पाहूया. तर पहिल्यांदा स्पीडची डेफिनेशन इथे लिहिलेली आहे. डिस्टन्स कवर by an object in a specific or say specific किंवा तुम्ही युनिट टाइम. म्हणजेच बघा स्पीड म्हणजे काय? तर डिस्टन्स. स्पीड म्हणजे एक प्रकारचं डिस्टन्सच आहे. डिस्टन्स कव्हर करणे, किती डिस्टन्स कव्हर करणे पण कसा एखादा स्पेसिफिक टाइम म्हणजे 2 मिनिटाचा वेळ आहे आणि त्याच वेळामध्ये आपल्याला कव्हर करणे. काय कव्हर करणे? डिस्टन्स कव्हर करणे. त्यालाच आपण स्पीड असे म्हणतो. आपल्याला आता स्पीड समजलं. वेलॉसिटीची डेफिनेशन पाहूया. स्पीड ही जी आहे ती स्केलर क्वांटिटी आहे. स्केलर क्वांटिटी बघा अशीच आपण पाहिलं, इथं डायरेक्शन मेन्शन होत नाही. आणि आता पाहूया वेलॉसिटीची डेफिनेशन. तर बघा वेलॉसिटी म्हणजे काय? वेलॉसिटीची डेफिनेशन आहे ती आहे इथे distance covered by an object in specific time given direction. Distance covered by an object in specific time given direction. स्पीडची डेफिनेशन काय आहे? डिस्टन्स कव्हर बाय अन ऑब्जेक्ट इन स्पेसिफिक टाइम. वेलॉसिटीची पण डेफिनेशन तशीच आहे, फक्त फरक इतकंच आहे की इथे दिलेलं आहे गिवन डायरेक्शन. म्हणजेच मग असं सांगितलं होतं तुम्हाला डेफिनेशन तशीच आहे, फक्त इथे आपल्याला वेलॉसिटी म्हणजे आपल्याला डायरेक्शन सांगावे लागतो म्हणून गिवन डायरेक्शन. म्हणजे डिस्टन्स कव्हर करणे स्पेसिफिक टाइम मध्येच पण कसं तर डायरेक्शन दिशामार्फत आणि डायरेक्शन मेन्शन केली म्हणून ही काय आहे? वेक्टर क्वांटिटी. डायरेक्शन मेन्शन केली म्हणजे ही काय? वेक्टर क्वांटिटी. चला आता आपण आता याचे फॉर्म्युले बघूया की काय याचे फॉर्म्युले आहेत आणि कशा प्रकारे आपण त्यांना सॉल्व्ह करू शकतो. चला थोडं ब्लॅकबोर्ड रफ करून टाकूया. तर बघा स्पीडचा जो फॉर्म्युला आहे, स्पीड दिलेला आहे डिस्टन्स अपॉन टाइम. बघा इथे डायरेक्शन मेन्शन होत नाही म्हणून डिस्टन्स. तर स्पीडचा फॉर्म्युला जो आहे डिस्टन्स अपॉन टाइम. जर याच्यावरून आपल्याला युनिट्स काढायचे असतील तर बघा डिस्टन्सचा युनिट काय होतं? मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं. डिस्टन्सचा युनिट काय होतं? मीटर. आणि
टाईमच्या युनिट काय होतं, टाईम सेकंद. तर बघा हा SI युनिट मीटर पर सेकंद आणि CGS युनिट काय होतं, डिस्टन्सचा सेंटीमीटर. तर CGS सेंटीमीटर पर सेकंद, टाईमच्या सेकंदच होता. CGS युनिट पण टाईमचा जो आहे तो सेकंदच होता, बरोबर आहे. आणि SI युनिटमध्ये आपण जे मोठे युनिट लिहितो आणि CGS युनिटमध्ये आपण स्मॉलर युनिट लिहितो. स्पीड आणि वेलॉसिटी बघा. आता आपण वेलॉसिटीचा फॉर्म्युला पाहूया. वेलॉसिटी तर बघा स्पीडमध्ये जे आहे डायरेक्शन मेन्शन होत आहे म्हणून डिस्टन्स, आणि आपल्या वेलॉसिटीमध्ये जो आहे तो डायरेक्शन मेन्शन होतो म्हणूनच डिस्प्लेसमेंट DIS. डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम वेलॉसिटीमध्ये. तर बघा वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. याचं युनिट काढायचं असलं तर बघा याचा डिस्प्लेसमेंटचा SI युनिट मीटर पर सेकंदच आहे, सारखंच आहे, आणि CGS युनिट आहे सेंटीमीटर पर सेकंद. तर बघा याचं पण युनिट सारखंच आहे, दोघंच आहे. आणि ही जी आहे ती वेक्टर क्वांटिटी आहे, ही स्केलर क्वांटिटी आहे. मगांपासून सांगितलेलं आहे तुम्हाला स्केलर काय वेक्टर काय. आपण आता पाहिलं की याचा फॉर्म्युला पाहिला, डेफिनेशन पण पाहिली. डेफिनेशनमध्ये फक्त गिवन डायरेक्शन इतकाच फरक आहे, आणि डिस्टन्स कव्हर बाय ॲन ऑब्जेक्ट इन स्पेसिफिक टाईम अँड गिवन डायरेक्शन. स्पेसिफिक टाईम गिवन डायरेक्शन, इतकी सोपी डेफिनेशन आहे. चला आपण याच्या नंतर पाहूया, याला समजूया अजून चांगल्या पद्धतीने की काय आहे स्पीड आणि काय आहे वेलॉसिटी. समजा हा राऊंड आहे, हा रोड आहे. समजा इथं गधा आहे. गध्याला आपण A कन्सिडर करू. हा गधा धावून राहिलेला आहे. गधा धावून राहिलेला आहे. त्याची स्पीड आहे समजा 15 किलोमीटर पर आवर. ह्याची स्पीड आहे. हा धावून राहिलेला आहे कॉन्स्टंट स्पीड. याची स्पीड कमी होणार आहे का, नाही. तर ही झाली काय, स्पीड. आणि इथं डायरेक्शन जर सांगितलं म्हटला तर ही जी आहे ती वेलॉसिटी नाही आहे. वेलॉसिटी काय आहे बघा. वेलॉसिटी हा आपला राऊंड झाला. आणि ही बघा हा गधा, आपला गधा डॉंकी. 15 किलोमीटर पर आवरची स्पीडनं हा कोणत्या डायरेक्शनला जाऊन राहिलेला आहे, हा नॉर्थ. 15 किलोमीटर पर आवर नॉर्थ. हा याची डायरेक्शन पण सारखी राहणार का, नाही. हा इकडे आला. आता हा काय झाला, हा चालला 15 किलोमीटर पर आवर च्या स्पीडनं. हा कोणाकडे चालला, हा चालला साऊथकडे. हा चालला कुठे, साऊथकडे. हा साऊथ. तर बघा या वेलॉसिटीमध्ये कसं असतो, आपल्या स्पीड कॉन्स्टंट असते आणि इथे डायरेक्शनची गरज नाही. पण वेलॉसिटीमध्ये डायरेक्शन चेंज होत असते. डायरेक्शन जसा तो जाईल डायरेक्शन चेंज होत जाते, आणि इथे डायरेक्शनची गरज असते. बाकी स्पीड ती कॉन्स्टंटच असते. चला आता आपल्याला हा पण समजलेला आहे. पुढे जाऊया. खूप सोप्या पद्धतीने आपण समोर चाललेलो आहे आणि खूप इझी आहे. फिजिक्समध्ये काही हार्ड नाही आहे. खूप मुलं जे असतात त्यांना बाउन्स बॅक होऊन जाते, वरून चालली जाते. काहून बरोबर लक्ष देत नाही, का समजलं नाही त्यांना, आता तुम्ही सांगा. आपण दोघे एकमेकांना सांगत असतो, तुम्ही आणि मी. आपला चॅनल आहे. आता बघा आपण पाहिलं डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. तुम्हाला सांगतो मी, हा असा कॉलम करूया आपण. हा झाला सॉरी स्पीड. बघा अशी मिस्टेक्स होऊन जाते. स्पीड हा स्पीडसाठी आणि हा वेलॉसिटीसाठी. तर बघा हे नोट्स तुम्ही लिहून टाकाल. मागच्या वेळेस पण मी तुम्हाला बरोबर नोट्स नाही दिले, तर काढून टाकाल तुम्ही नोट्स. स्पीड काय आहे, स्केलर क्वांटिटी. स्पीड जी आहे ती स्केलर क्वांटिटी आहे, आणि वेलॉसिटी जी आहे ती वेक्टर क्वांटिटी आहे.
बिकॉज स्पीडमध्ये आपण डायरेक्शन मेन्शन होत नाही आणि वेलॉसिटी म्हणजे डायरेक्शन मेन्शन होणं कंपल्सरी आहे. आणि स्पीडचा फॉर्म्युला काय आहे? एस इज इक्वल टू DISTANC डिस्टन्स अपॉन टाईम. आणि वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे? डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. हा वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. युनिट काय आहे? युनिट इथं आहे UNIT. युनिट SI युनिट जो आहे SI युनिट मीटर पर सेकंद. आणि CGS आहे, CGS युनिट आहे सेंटीमीटर पर सेकंद. इथं पण सेमच आहे, सेमच. आणि त्याच्यानंतर आपण काय पाहिलं? त्याच्यानंतर आता बघा आपण पाहणार आहोत निगेटिव्ह, पॉझिटिव्ह अँड झिरो. कसं काय आहे इथे? निगेटिव्ह काय आहे, पॉझिटिव्ह आणि काय आहे झिरो. स्पीड जी आहे ती फक्त झिरो किंवा पॉझिटिव्हच असते. मी थांबलेला आहो तर माझी स्पीड आहे झिरो आणि मी समोर चाललो, डायरेक्शनचा काही काम नाही आहे इथे, डायरेक्शनचा काही नाही आहे, मी समोर चाललो, माझी स्पीड झाली पॉझिटिव्ह. आता स्पीड जी आहे ती झिरो किंवा पॉझिटिव्ह. आणि वेलॉसिटी बघा, वेलॉसिटीमध्ये डायरेक्शनचा काम असतो. वेलॉसिटी बघा, तुम्ही ट्रेन पाहिल्या, ट्रेन चालली समोर, ती झाली पॉझिटिव्ह. ट्रेन समोर गेली पॉझिटिव्ह, किंवा गाडी पकडा समोर गेली पॉझिटिव्ह, थांबली जाग्यावर आहे झिरो. आणि बघा तुम्ही थांबवल्या आणि मागं गेली, समजा मागं गेली, डायरेक्शन चेंज, मागं गेली, डायरेक्शन चेंज झाली, ती झाली निगेटिव्ह. पॉझिटिव्ह झिरो निगेटिव्ह. परंतु स्पीडमध्ये तसं नसतं. स्पीड झूम, इथं डायरेक्शनचं काम नाही म्हणून मागं नाही जात, निगेटिव्ह नसते. तर ही झाली पॉझिटिव्ह झिरो अँड निगेटिव्ह. हॅलो, चला तर आता आपण पाहूया इफेक्ट्स ऑफ स्पीड अँड वेलॉसिटी ऑन डायरेक्शन. आता आपण पाहूया इफेक्ट्स ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन वेलॉसिटी. इफेक्ट्स ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन वेलॉसिटी. बघा 3 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तिथे विचारलेलं आहे की वेलॉसिटी कशी चेंज होईल, इथे काय होणार आहे आणि आपल्याला ते सॉल्व करायचे आहे की वेलॉसिटीची कशी चेंज झाली, कशा प्रकारे इथे चेंज झाली. तर बघा फर्स्ट जो एक्झाम्पल दिलेला आहे इथे तो आहे की एक स्ट्रेट लाईन आहे, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे, पाहून टाका. एक स्ट्रेट असा रोड आहे आणि त्या स्ट्रेट रोडवर जो आहे ते बाईक चालवून राहिलेला आहे. एक व्यक्ती जो आहे तो बाईक चालवत आहे. तर बघा त्या स्ट्रेट रोडमध्ये स्ट्रेट रोड आहे म्हणजेच डायरेक्शन जी असणार ती स्ट्रेट असणार, बरोबर आहे. स्ट्रेट रोड आहे तर डायरेक्शन स्ट्रेट आहे, परंतु तो जो आहे आपली स्पीड जी आहे कमी जास्त करत आहे, इन्क्रीज किंवा डिक्रीज करत आहे. तर तेच आपल्याला इथं दिलेलं आहे एक्झाम्पल्समध्ये. वेलॉसिटी आता याचा आपल्याला इथे सांगायचं आहे की वेलॉसिटी जी आहे कशी चेंज झाली. तर फर्स्ट एक्झाम्पलमध्ये कशी चेंज झाली, वेलॉसिटी कॅन बी चेंज, वेलॉसिटी कॅन बी चेंज, वेलॉसिटी कॅन बी चेंज. कसा फर्स्ट एक्झाम्पलमध्ये कशी चेंज होऊ शकते वेलॉसिटी, बघा कशी चेंज होऊ शकते. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपली तो स्पीड आहे इन्क्रीज आणि डिक्रीज करत आहे, कमी किंवा जास्त करून राहिला, परंतु तो जो आहे त्याची डायरेक्शन जी आहे सेम आहे, बिकॉज रोड स्ट्रेट आहे म्हणजे डायरेक्शन पण एकच असणार. बघा म्हणजेच by keeping a direction and changing speed. म्हणजे डायरेक्शन सेमच आहे परंतु स्पीड जी आहे ती चेंज होत आहे. सेकंड एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे की सर्कल टाईपचा रोड आहे
रोड सर्कल टाईपच्या बिचामध्ये शायद छोटासा जो पहाड आलेला आहे आणि सर्कल टाईपचा रोड आहे, तिथे स्पीड जी आहे ती कॉन्स्टंट आहे, परंतु डायरेक्शन जी आहे ती चेंज होऊन राहिली सेकंड एक्झाम्पलमध्ये. तर तो इथे दिलेला आहे की सेकंड एक्झाम्पलमध्ये बाय चेंजिंग डायरेक्शन अँड कीपिंग स्पीड सेम. बाय changing direction keeping same speed. म्हणजेच आपली त्याने जी आहे डायरेक्शन चेंज केली, परंतु स्पीड जी आहे ती सेमच आहे. कशी आहे? स्पीड सेमच आहे. समजून राहिलं का? समजा. नसल समजत तर समजा, कारण फिजिक्स सोपी आहे, समजून जाईल. तर बघा, आणि थर्ड एक्झाम्पलमध्ये रेस आहे, मॅरेथॉन चालू आहे, बिलकुल रेस, गाड्या बाईक झूम, तो इकडून नेऊन राहिला, तो तिकडून नेऊन राहिला. थर्ड एक्झाम्पलमध्ये बाईकची रेसिंग चालू आहे. तर तिथे कसा रोड आळा तेळा तसा बाईक डायरेक्शनही बदलून राहिली, तो स्पीड वाढवून राहिला, कमी करून राहिला. म्हणजेच इथे जो आहे ते आहे, इथे दिलेलं आहे की आता सांगलो बाईक दिलेला आहे बाय चेंजिंग बोथ स्पीड अँड, म्हणजेच तो जो आहे आपली स्पीड पण चेंज करून राहिला आणि डायरेक्शन पण चेंज करून राहिलेला आहे. चला याच्यानंतर एक तुम्हाला इथं क्वेश्चन दिलेला आहे, तो सॉल्व पण करून दिलेला आहे, पण चला त्याला मी समजून सांगून देतो की त्या क्वेश्चनमध्ये नेमकं काय आहे आणि काय नाही आहे. तर चला आपण आपला पुढचा टॉपिक. इथे आपल्याला शीतलचा जो आहे एक्झाम्पल दिलेला आहे आणि त्याची स्पीड काढायला सांगितलेली आहे. तर शीतल जी आहे ती पहिल्यांदा आपण स्टेप बाय स्टेप सामोर जाऊया. ह्या क्वेश्चनमध्ये शीतल जी आहे ती पहिल्यांदा आपल्या फ्रेंड संगीताच्या घरी गेली. किती? 500 मीटर्स. किती वेळेमध्ये गेली? तर 5 मिनिटमध्ये. आपल्याला स्पीडचा फॉर्म्युला काय आहे बघा. स्पीडचा फॉर्म्युला काय आहे? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. तर डिस्टन्स किती आहे? 500 मीटर गेली, ते संगीताच्या घरी 500 मीटर, आणि टाइम किती होता? 5 मिनिट. तर 500 मिनिट डिवाइड बाय 5 इक्वल टू 50. 500 मीटर डिवाइड बाय टाइम इज इक्वल टू 100 मीटर पर मिनिट. 100 मीटर पर मिनिट. 100 मीटर पर मिनिट जो आहे तो इथे दिलेला आहे. काहून की बघा, याला आपण डिवाइड केलं की आन्सर येते 100 मीटर पर मिनिट. बघ कशी, ती जेव्हा आपल्या घरून संगीताच्या घरी गेली तेव्हा ती गेली 100 मीटर पर मिनिट. 100 मीटर पर मिनिट. आता दुसऱ्यांदा ती आपल्या संगीताच्या घरून जी आहे ती स्कूलमध्ये गेली. किती मीटर स्कूलमध्ये गेली? ती 1200 मीटर जे आहे ते डिस्टन्स पार करून ती स्कूलमध्ये गेली आणि वेळ तिने लावला 24 मिनिट्स. तर स्पीड आपल्याला याची पण स्पीड काढू. चला, स्पीडचा फॉर्म्युला काय? DIST. शॉर्टमध्ये लिहितो टाईम. ती गेली. डिस्टन्स किती? 1200 मीटर्स. आणि टाइम किती लावला तिने? टाइम लावला 24 मिनिट्स. तर आपण 1200 मीटरला 24 मिनिट्सने डिवाइड केलं. आपला आन्सर जो येत आहे इथे, आन्सर जो येत आहे तो येत आहे 50 मीटर्स पर मिनिट. 50 मीटर्स पर मिनिट. तुम्ही आन्सर काढू शकता. आता इथे ॲव्हरेज स्पीड दिलेली आहे. ॲव्हरेज स्पीड आता आपली जेव्हा ती घरापासून संगीताच्या घरी गेली ते स्पीड काढला, आणि संगीताच्या घरापासून स्कूलमध्ये गेली तो पण आपण त्याची पण आपण स्पीड काढला. तर आता ॲव्हरेज स्पीड म्हणजे टोटल स्पीड किती झाली? तर बघा, स्पीड डिस्टन्स अपॉन टाइम. 500 मीटर, 1200 मीटर, 1700 मीटर,
24 मिनिट आणि 5 मिनिट 29 मिनिट यांना डिवाइड केलं तर यांचा आन्सर जो येत आहे तो येत आहे 58.6 मीटर पर मिनिट. मी आन्सर काढलेला आहे, तुम्ही आन्सर काढून टाकाल. बरोबर तुम्ही सोडवाल. इथे आपल्या बोर्डमध्ये जागा नाही म्हणून मी सोडून देत नाही आहे. तर इथे आता आपल्याला विचारलेलं आहे की यांची वेलॉसिटी काय आहे. वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे. वेलॉसिटी कोणी आपल्याला काढा म्हटलं तर याची वेलॉसिटी बघा. तो मगाशी जो आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होता प्रशांत, शीतल आणि प्रशांत. तर प्रशांत जो डायरेक्ट गेला होता, वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय पहिला डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तो डायरेक्ट गेला होता आपल्या घरापासून स्कूलपर्यंत, म्हणजेच त्याने काय केलं डिस्प्लेसमेंट. त्याचा अंतर काय होता, इथे अंतर दिलेला होता 1300 मीटर्स आणि किती मिनिटमध्ये 29. आपल्याला हा टोटल मिनिट घ्यावे लागेल 29 मिनिट. आता आपण याला सॉल्व केलं तर आपला आन्सर जो येत आहे तो येत आहे 44.8 मीटर पर मिनिट. आणि हो झाला आपला हा सॉल्व करून. आता याच्या पुढच्या लेक्चरमध्ये जो आहे लेक्चर 3 त्याच्यामध्ये आपण युनिफॉर्म लिनियर मोशन आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन आणि ॲक्सेलरेशन पाहणार आहोत. तर मला 100 वाटत नाही, डाऊट नाही, 100% माहीत आहे की मागचा लेक्चर आणि हा लेक्चर तुम्हाला 100% समजलेला असेल. इतक्या सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे की तुम्हाला यूट्यूबवर असा कोणताही चॅनल मिळणार नाही की इतका सोप्या पद्धतीत कोणी सांगितलेलं असेल. यांची जर तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहिजेत तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून टाका आणि ऑलचा ऑप्शन जो आहे तो प्रेस करा. लाईक करा, शेअर करा. शेअर सर्वात जास्ती करा, कारण शेअर केल्याने तुमचा जो हा नॉलेज आहे तो सर्वांना मिळू शकते आणि सर्वजण जे आहेत याचा आनंद घेऊ शकतील, हा इतक्या सोप्या पद्धतीमध्ये शिकू शकतील. तर शेअर करा आणि कमेंट करा. तुम्ही जवळपास काही नाही पण काहीतरी करा. लाईक नाही तर कम से कम डिसलाईक करा, कारण मला प्रोत्साहन मिळेल. मला असं वाटेल की याच्या पुढचे व्हिडिओ आपण अशाच उत्साहाने बनवावा, अशाच जोशने बनवा. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.